काही सत्य घटना योग्य आहे की नाही ते तुम्हीच बघा. आपले म्हणजे कोण? बाहेरचे, परखे, रक्तातले, बहीण, भाऊ, काका, काकाची मुलं, आई, वडील, हे आपले. आता आपल्यांचे तुम्हाला किस्सा सांगतो. सुरुवातीला एक जॉईंट फॅमिली असते आणि जॉईंट फॅमिलीमध्ये सगळं खुश राहतात, प्रत्येकाच्या कार्यक्रमाला जातात येतात. पण जसं लोकांकडे पैसे यायला लागतात ना, जसे लोकांकडे पैसे येतात ना, त्यांचे रंग बदलायला लागतात. रंग असे बदलतात ना त्यांचे की बाबू जो माणूस ताटात घेऊन जेवायचा तो माणूस शी करायला लागतो. हे आपले असे असतात. आपले पैसा आला नसता नाही तेव्हा तुला सुखात दुःखात मदतीला येणार. जेव्हा पैसा आला तर तू कोण हे बोलणार आहे, ते आपले. बरोबर. सुरुवातीला मी तू मी, तुला कोण हात लावलं तर बघतो मी, नंतर ना अरे जाऊ दे सोड, हे आपले. आपले कसे असतात? आपले असे असतात का, तुमचा बड्डे, ज्या पैशावाल्या लोकांचा पोरांचे बड्डे असेल तर त्यांच्या स्टेटस ठेवणार, स्टोऱ्या ठेवणार, बरोबर, त्यांना फोन करणार, बोलणार. पण जे पैशावाले नसतात, जे गरीब असतात, साधे असतात आणि खरं बोलणारे असतात डायरेक्टली, अशा लोकांचा तुम्ही फोनही करणार नाही, अशा लोकांचा स्टेटसही ठेवणार नाही, अशा लोकांना विषयही करणार नाही. असे हे आपलेच असतात. कळलं? आपले कसे असतात? आपले भरपूर काही असतात. आपण एखादी दुःख आणि सुखकरची गोष्ट जर त्यांना सांगितली आणि तीच गोष्ट गावभर फिरते, हे बाहेरचं कोण करत नाही, हे आपलेच करतात. असे हे आपलेच असतात. आणि आपले ना लय भेंचोद असतात. आपले लय भेंचोदगिरी करतात. असेच करत राहतात. आपल्यांना काय करायचं हे आपल्यालाच ठरवायचं. म्हणून आपल्यांपासून सावध राहा, आपल्यांना घेऊन राहा आणि आपल्यांना आता उडवत राहा. आणि खास करून आपले, माझे आपले, आपले लक्षात ठेवा, आपले. ठीक आहे? नक्की काय बोललो? खरं बोललोय, खोटं बोललोय? तुम्ही सांगा. काही पटतंय की नाही पटतंय?